आजपर्यंत ज्याचं आयुष्य कुणाला लिहिता आलं नाही तेही देखा निमाले. निमाले या शब्दाचा अर्थ मृत्यू पावले. मग ज्याचं आयुष्य लिहिता आलं नाही दिवेगावकर शास्त्री ते जर जाऊ शकतेत. इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण, इतराचा पाड कोण. नेमिले जाण चुके, नेमिले जाण चुके. तर वितराचा पाड कोण, नेमिले जाण न चुके ते. कुंजराम अह्यव्यताय जलानाम, आजा कि मजायते स्थापयो. नाना जिथे कुंजर वाहून जातोय तिथं शेपुडीनं कशाला शेपूट हलवायची. इतराचा पाड कोण, नेमिले जाण न चुके ते. काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलाय. काळ काहीच बघत नाही. काळ राजसत्तेतल्या माणसाकडे बघत नाही, परमार्थ सत्तेतल्या माणसाकडे बघत नाही. बाकी काय नाना प्रकारच्या सत्ता असत्याल. मग तेथे नचले काही, सदा संपदा तेथे नचले काही, सत्ता संपदा पुढे संचित राहील ग्वाही. तुका म्हणे संयम आज्ञा. संपदा राहील ठाई. आवाज करा, देव चांगलं करेल तुमचं. क्लिअर क्लिअर करा आवाज. करा आवाज करा, चांगला मोकळा द्या, बरं करेल देव तुमचं. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. वाक्य देहूतल्या मालकांचे. कारण वाक्य ही पावरबाज माणसाची मानली पाहिजे. वाक्य तर सगळ्यालाच फेका वाटायलेत. ज्याला बायको भेट नाही त्याला पण वाटतंय मोह वाक्य कोणतरी ऐकावं. पात्रता लागन ना. वाक्य अधिकारी लोकांचं पाहिजे. तुकोबारायचा अधिकार किती मोठा. जगा खाळ खाय, जगा काळ खाये. दिला पाय, दिला पाय.
खाणारा काळ त्याच्या डोक्यावर ज्यांनी पाय दिलाय त्या व्यक्तींचं वाक्य सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. राहिला संपत्तीचा वाद. काही लोकांना वाटत असेल माझ्याकडे फार पैसे आहेत, अब्जानं पैसे आहेत, कोटीनं आहेत, खरवानं आहेत, निखरवानं आहेत. आपण रावणाच्या तळपायाच्या मातीला चिटकाले. तुका म्हणे ज्याची संपदा येवणी. रावण प्रचंड श्रीमंत व्यक्ती आहे. कवडीत नाना रुपयाला चिटकेलेलं नाणं पण काढून घेतात. पोरी म्हणतात हे शकून असते, ते पण काढून घेतात. भूषणे ही घेते काढोनिया, भूषणे ही घेते काढोनिया, भूषणे ही घेते काढोनिया. म्हणून रावणाच्या सोबत कवडी गेली नाही याबद्दल ठीक आहे, पण रावणाचं पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती. वंशाचा संबंध धातयाशी, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. आता कीर्तनकारापेक्षा खाली बसलेले लोक जास्त हुशार आहेत, पाठांतर त्यांचं भरपूर आहे. म्हणून आमच्या लोकांनी ग्रंथ पाहून कीर्तन करावा, नाही तर खालचे लोक नदीला गवसून हाणतील. विठाला विठाला विठाला. 269 किलोमीटर लांबीची भिंत होती. पुरावा आहे पुराणात, फक्त रामायणात शोधू नका. रामायणात नाही सापडणार, विशिष्ट पुराण सांगते 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच होती. भगवान बुवा 4.5 फूट रुंद होती. ही सगळी भरीव सोन्याची होती. याच्यातला 2 फुटाचा जर कोपरा काढला ना तर नामदेव दादा तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नॅकलेस होईल. बटन कोणाचं दाबीन? रावणाचं बटन. नाना दाबील का दुसऱ्याचं बटन? नाही. पप्प्याचा बाप जरी दुसरीकडे गेला, हा तुम्ही त्याच्यात नाहीत ना, मागणं पुढं फुफुटा उड, पण तरी पण ज्यानं लग्न केलं नाही त्याला संसार जास्त कळतो. इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला विठाला. मग तितके जर मुरकुटे बुवा सोनं जर वाटलं तर हिम्मत आहे का दुसऱ्याचं बटन दाबायची?
काय मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. तरी पण 2 वाजून दुपारी 2:18 दक्षिणेच्या मालकाने रावणाला आपटून मारलं. म्हणजे पैशावाल्याला सुद्धा थांबता येत नाही, सत्तेवाल्यांना थांबता येत नाही. राहिली शक्ती पारमार्थिक शक्ती. तर पारमार्थिक शक्तीचा जर विचार केला तर आपण लय सामान्य माणसं आहेत. लोकांनी बघावं म्हणून भजन म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे. सकाळच्या काकड्याला जर माईक बंद झालं तर काकडा करा वाटत नाही. असे किती दाखवायचे. पण माईक बंद असलं तरी काकडा करतेत. अशा लोकांवर परमार्थ आहे. त्यांच्यावर लोकांनी ऐकावा. लाईटच गेलेली आहे मग कशाला जायचं. कुठं लोक म्हणणार आहे तू काकड्याला होताच म्हणून. असे सुद्धा आमच्यासारखे बरेच असतील. हा कॉलेजमधलं सांगतो आता. यतम प्रतिभासा भयव्याप्तीन धेनु सहिष्णर गती जायते मिमम नाम निष्ठम कर्तु संपन्नस्तते वच विठाला 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 हुशार म्हातार आहे ते. प्रत्येक कीर्तनाला येतात ते बाबा. हुशार आहे. हो फुकट बिड्या वाढायला एसटी फुकटची आहे म्हणून बिड्या वाढायला परळीला जाणाऱ्या म्हाताऱ्यापेक्षा हे म्हातारं कितीतरी कोटीपटीनं चांगलं. विठाला विठाला प्रकांड श्रीमंत रावण हे 18 संतांनी हरिनामे ढवळीले जग विश्वनामाने ढवळून काढलं तरी थांबता आलं नाही. हो नाही थांबता आलं. मुद्दा सांगतो एक तुम्हाला. किती मोठ्या लोकांच्या उशाला काळ बसला. वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी पंडितराव पांडुरंगराव मुंढे अण्णा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि त्या निरोपाला ती सामोरे गेले. प्रत्येकाला जावं लागते. या विश्वामध्ये 7 चिरंजीव आहेत. त्याच्यापैकी या मंदिरातला एक नंबरचा चिरंजीव आहे. त्या चिरंजीवाचं नाव आहे मारुतीराय. मारुतीराय नुसते 1 नंबरचे चिरंजीव नसून वारकरी संप्रदायातले 1 नंबरचे वारकरी आहेत. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रया रक्तांबरस्तते वचम कामाम दग्धाती जायते. ज्यानं कामाला विस्तू लावलाय काम बांधवडी काळ घातला तोडरी. एवढी मोठी आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेनरे. म्हणजे प्रभू रामचंद्राविषयी विटेवरच्या मालकाविषयी जिव्हाळा असणारा नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा असणारा आईच्या पोटातच ब्रह्मचर्याची लंगोटी बांधून घेणारा 1 नंबरचा 19 संन्याशापैकी एक संन्याशी. त्या संन्याशाच्या आईचं नाव अंजनी. तिला जर थांबता येत नाही तर तुमची आमची काय कथा आहे. तिच्या जर उशाला येऊन काळ बसू शकतोय काय कथा आहे. तत्वज्ञायानं दक्षिणेच्या मालकाच्या निरोपाला सामोरं स्वर्गीय अण्णांना जावं लागलं. त्यांचं हे 7वं पुण्यस्मरण आहे. मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने भावयुक्त अंतकरणाने श्राद्धाच्या बाबतीत उल्हास जल्लोष असं नाही म्हणता येणार. भावयुक्त अंतकरणाने श्रद्धायुक्त अंतकरणाने हे 7वं पुण्यस्मरण आदरणीय नामदार धनंजयजी पंडितराव मुंढे विद्यमान मंत्री साहेब त्यांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण 7वं मोठ्या आदरयुक्त अंतकरणाने ते करतात. विश्वातलं सर्वात मोठं दैवत कोण असेल तर आई वडील आहेत. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे. देहूतले मालक सांगतात आई वडिलांचं पालन करणाऱ्याला मी नमस्कार करतो. सर्वश्रेष्ठ आई वडिलांचा आदर करणारा हा सर्वश्रेष्ठ असतो. मुद्द्याता जर गोष्ट सांगायची झाली तर पारमार्थिक क्षेत्रात बडे तात्या कोणाला मोठं व्हायचं असेल, बळीरामजी राजकीय क्षेत्रात कोणाला मोठं व्हायचं असेल, व्यापार क्षेत्रात आमचे गंगाखेडचे केंद्रे साहेब
व्यापार क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, राजकीय क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, पारमार्थिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल बापू, तर आईवडिलांची कृपा लागते. वंशकृपास्ततो जायम धरा कृपेशिस्ततः आत्मकृपा पुनितयम व्याप्त कृपा जनस्थितः. 28 कृपा सांगितल्या न्यायशास्त्रामध्ये की आईवडिलांची वंशाची कृपा असावी, पूर्वजाची कृपा असावी, आईवडिलांची कृपा असावी, भूमीची कृपा असावी, प्रांताची कृपा असावी, परिसरातल्या सात्विक सदाचारी लोकांची कृपा असावी. या कृपेने माणूस मोठा होत असतो. सगळ्या कृपा लाभल्या आणि वाडवडिलाची कृपा नसेल तर कधी बी नाव बुडून जात असते. विठाला विठाला. आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात जी जी माणसं मोठी झाली त्यांचा पावर वाढत असेल आई वडिलांच्या आशीर्वादानं. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात नाना. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. व्याप्तिरोजायते नकना धरा स्थितम अपायम व्यालाक्ष सुदियम छंदेषु मृतिसारायम स्ततेवच. कीटकापासून मुंगीपासून हत्तीपर्यंत जीवाच्या संहार कार्याची नीतिक्रिया त्याच्याकडे आहे. त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या विश्वाच्या बापाला पुंडलिक रायानं जर उभं केलं असेल तर यज्ञ नाही केले, तपश्चर्या नाही केल्या, साधना नाही केल्या, फक्त आई बापाच्या सेवेची ताकद. नामदेव दादा जगाचा बाप 28 युगापासून उभा आहे. आपल्याला 4-5 युग माहिती आहेत. सत्ययुग, सत्य, त्रेता, क्रता, कली, द्वापार वगैरे हे 4-5 युग पाहिजे. तांबदा युगाती मी मध्यम यत्कृती संगाय भाषायाम युग जायते न सखलम मिद्यान मिद्य सर्वशास्त्रायाम. असे 28 युग आहेत. हे पण आमच्या कीर्तनकारांना पाठ असावा. विठाला विठाला. 28 युगापासून जगाचा बाप जर दिवेगावकर शास्त्री बाबा उभा केला असेल फक्त मायबापाच्या सेवेच्या ताकदीवर. मला असं वाटतं कीर्तनकारांनी आईवडिलाच्या सेवेच्या बाबतीत श्लोक सांगायचा, एखादी ओळी सांगायची, जेणेकरून पुरावा हा मोठ्या लोकांचा पटल्या जातो. एक पुरावा आहे. मागे आपल्याकडं शिव उपासक तुमच्या परळीला एक महाराज आलते, आमच्या परभणीला पण आलते. त्यांनी एक सांगितलं महिला मंडळींना, लोटाभर पाणी टाका आणि एक तांदूळ वाहन एक बेल ठेवा, असं त्या महाराजांनी सांगितलं. ठीक आहे. तरी पण जाणकार लोकांनी त्यांचं ऐकू नये असं म्हणत नाही. चिकित्सक वृत्तीनं बघायचं कशात लिहिलं असेल. पुरावा मोठ्या लोकांचा मानला पाहिजे. त्याच्यासाठी एक पुरावा होता. एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद. पूजना पूजना केवळ सोपे बाहू भाव धरोनिया आचरती धारे, भाव धरोनिया आचरती धारे. पूजना नामदेवराय 700 वर्षापूर्वी लिहितात. एक पसा पाणी एक बिल्वदळ. अत्यंत सोपं पूजन सांगितलं 700 वर्षापूर्वी. साक्षी मोठ्या माणसांची ग्राह्य धरल्या जाते. असो, अधिकार संपन्न लोक, ब्रह्मांडाचा मालक ज्यांनी उभा केला ते आईवडिलांच्या सेवेच्या पुण्याईवर केला. स्वर्गीय अण्णांचं 7वं पुण्यस्मरण आदरणीय नामदार धनंजयजी साहेब मोठ्या भाविकता अंतकरणाने करतात. त्यांना धन्यवाद. एवढ्या धकाधकीच्या काळात विद्यमान पदावर असताना सुद्धा वेळ काढला आणि काढत जावा. मोठे वागले की लहाने माणसं वागत असतात. सप्त्याच्या काल्याच्या पंगतीत
मोठाल्या माणसांनी एखादं जर भाजीचं पोळीचं टोपलं घेतलं तर बारकाली माणसं पाय तुटूस तर वाढीत असतात, आणि मोठाली माणसं मुद्या घालून जर मंडपाच्या कडीला उभं राहत असतात तर मग बारकाले त्याला त्या दिवशी एके दिवशी हिंगा दाखवित असतात. मोठ्यांनी वाकायचं असतंय. मोठा नुसताच म्हणला, ए श्याम्या कडी आण, कवा नुसता बोंबलो तू म्हणला. 4-2 पिढ्या गेल्या तुझ्या घरातलं कोणी वाकलं नाही ना आम्हाला कडी आणायला सांगतो. ह्या सांगणाऱ्यानंच जर हाताच कडीत बकीट घेतलं तर श्याम्या पाय तुटूस तर वाढी तू. त्याच्यामुळं काळ इतका गोड आलाय, पहिल्यापासून मोठ्यांनी चांगलं वागलं की बाकीचे लोक भेऊन वागत असतात. श्रीमंताच्या घरच्या बाईनं पदर पडू द्यायचा नाही, बारक्या तर पडूच देत नाहीत. उलट झालंय, बारक्यांना वाटते आपल्याला कोणी विचार नाही त्याच्याकरता ते पडू देत नाहीत. नियम आहे, मोठ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. ज्याच्या अंगावर चांगली कपडे आहेत का त्यानं जास्त जपलं पाहिजे. भरलेलं डुकर तिकून आलं आणि पांढरे शुभ्र कपडे घालून इकून एक जण गेलं आणि ते डुकराला म्हणलं, माझ्या आजोबा सरपंच असताना रोड झालता भगवान बुवा, तुला डुकरा सांगायलो या रस्त्याने येऊ नको. त्याला अक्कल असती का? ते नुसतं जवळून नाही गेलं, शेपटीचा फटकारा हाणून गेलं. मग ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं जास्त जपावा. काळे बेंद्रे कपडे घालणाऱ्याला पुसलं तरी ते निघून जातंय. याचा अर्थ असा आहे, मोठ्यांनी जास्त आचरणात राहिलं पाहिजे, बारकी लोक त्यांचं अनुकरण करत असतात. विठाला विठाला काय होतंय, ते मंत्री आहेत म्हणून चोंबाळायचा विषय सांगत नाही, काही सांगत नाही मी. ते मंत्री आहेत. माझं एक मत आहे की सर्वसामान्य माणसं आदर्श घेत असतात. किती व्याप हो त्यांना, किती व्याप आहे. परवाला एक श्रीमंत व्यक्ती मृत्यू पावली तर सुनानं विदेशातून सांगितलं आणि मुलानंही सांगितलं, आम्ही आल्यावर आमचे बाबा थोडेच उठून बसणार आहेत, उरकून घ्या. 39 कोटीची प्रॉपर्टी त्या माणसाकडे, 39 कोटीची प्रॉपर्टी. पोरान तिथून सांगितलं उरकून घ्या. मग असं जर होत राहिलं असेल तर मग सर्वसामान्यांचा दिलासा संपत असतो. याच्यात आदर्श कसा मिळतो बघा. एवढ्या मोठ्या व्यापातली ती व्यक्ती पुण्यस्मरणा करता आपल्या वडिलांच्या थांबती. आपल्याला व्यापच काय, आपण आजची पाळी उद्या घेतली तर चालत नाही का? असा एक आदर्श कोणीतरी घ्यावा, असं मोठ्या लोकांनी वागत जावं, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. पुढे आदरणीय नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंढे, अजय माणिकराव मुंढे, विजय व्यंकटराव मुंढे, रामेश्वर व्यंकटराव मुंढे, अभय माणिकराव मुंढे, हा समस्त मुंढे परिवार या सर्वांच्या वतीनं मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेलं 7वं पुण्यस्मरण त्यांना पुनश्च धन्यवाद देतो. आदरणीय स्वर्गीय अण्णांना गोडशी अधिपत्या सर्वस्थितो वैकुंठाती स्थित भयो कैलासाधिपतयन्नमा सत्यम वासंपतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा यज्जायते सर्व चतुर्विधास्थित प्रतिभासा यज्जायते अधिष्ठितम सकल करिष्यते. या अनुष्ठानानं त्यांना त्या ठिकाणी जागा मिळो अशी पितृदेवांच्या चरणी प्रार्थना माझ्या म्हणण्यानं भेटणार नाही. विठाला विठाला आज आदरणीय महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं नाविन्यपूर्ण पौराणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा फार मोठा संस्कृतवर प्रचंड अभ्यास आहे. मी 9 शतचंडी केली बासरला, त्यावेळेला महाराजांना मी कीर्तनाला आमंत्रित केलं तर आमचे हरिभक्तीपरायण दिवेगावकर शास्त्री महाराज ते सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांना प्रणाम करतो. आदरणीय तारखेच्या संदर्भात सतत मला बोलत होते. भगवान महाराज संस्थान हरिश्चंद्र राजा पिंपरी त्या अधिष्ठानावर ते अधिष्ठित आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम. आदरणीय मृदंग क्षेत्राचं नाव विदेशात सुद्धा ज्यांच्यामुळे पोचलं, ज्यांच्या बाबांची फार मोठी ख्याती होती, असे बापूसुद्धा या ठिकाणी आहेत. बापूंना सुद्धा प्रणाम. आदरणीय मुरकुटे महाराज असतील, राजकीय क्षेत्रातले आदरणीय आमचे बळीरामजी कडपे असतील, नामदेव दादा असतील, आदी करून हरिभक्तीपरायण महाराज, मला नाव माहीत नाही, लिंबाजी महाराजसुद्धा महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. आणि आदरणीय आमच्या गंगाखेडचे याच घराण्याशी ज्यांच्याशी गोडसं नातं आहे, रक्तछंदातलं नातं, आदरणीय आमचे मधुसूदनजी साहेबसुद्धा या ठिकाणी, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. बडे ताते आदी करून सर्वांना प्रणाम करतो. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. विठाला विठाला काळ हा कोणाला सोडत नाही. जयंती नावाची इंद्राची कन्या आहे. वेळात आपल्याला जेवढी वेळ दिली तेवढ्या वेळेत आपल्याला आटपायचं. जयंती नावाची इंद्राची कन्या आहे. इंद्र फार मोठा माणूस आहे.
एकट्या इंद्राला 222 पदं येतं, एकट्याला एकट्याला एकट्याला. खालचे पदं कधी जातेत कधी येतेत याचा काही भरोसा राहत नाही, पण त्याचं पद फार काळ टिकलं. आणि त्याच्या पदाचा अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या. इंद्रानं वरुणाच्या फॉर्मवर सही केल्याशिवाय पाऊस पडत नाही, एक पद त्याच्याकडे. दुसरं पद, कालदंडाच्या फॉर्मवर इंद्रानं सही केल्याशिवाय जगातला कुठलाही माणूस मरत नाही, हे दुसरं पद. दोनच पद झाले ना आपल्याला, एक निसर्गाचं पद आहे आणि एक मृत्यूचं पद आहे. हे असे 222 पदं येतं. म्हणजे एकट्या इंद्राच्या गाडीला 222 लाल दिवे आहेत भगवान बुवा, 222 लाल दिवे. पावर किती मोठी असेल साहेब, किती मोठी पावर असेल. आणि त्यांच्या जावयाचं पत्र आलं, मुलीचं पत्र आलं. ते पत्र होतं यमधर्मानं दिलेलं. यमधर्माने कालदंडाकडे दिलं आणि कालदंडाने ते पत्र जयंतीला सुपूर्द केलं. जयंती ही इंद्राची कन्या आहे. आई साहेब, हे पत्र आहे. कसलं पत्र? कालदंड. काही नाही, आजपासून 3 दिवसाला दुपारी 12:30 वाजता तुमचे मालक जाणार आहेत. बापू, ती बाई इंद्राची मुलगी होती, इंद्राची 222 लाल दिवे होते तिच्या बापाच्या गाडीला, 222 लाल दिवे, एक नाही एक नाही. वैभवातला माणूस, तिथं चिंतामणीच्या सडका, कल्पतरूचे उद्यानं, कामधेनूचे खिल्लारं, नाना तिथं फार मोठं वैभव. एका मोठ्या माणसाकडे गेलो तर त्यानं 11x22चा TV दाखिला मला. रावणाला ओव्हरटेक केलं तर त्यानं. त्याची जे ती हॉलची जी भिंत होती का, उंच 11 फूट होती आणि रुंद 22 फूट होती. तेवढ्याला तेवढा TV होता, पण बटनच नव्हते. मी म्हणलं हा TV म्हणताना चालू कसा होतोय? त्याच्या डोळ्याचे सेन्सर, त्यानं डोळे मिच केले की चॅनल बदललं. म्हणजे डोळ्याचं ते मला कधी, मी पण वेड्यात काढलं त्याला. म्हणले आपल्या धोत्र्याला फसवायला लागले येडपटवानी. पण पंपावर गेल्यावर एक जणानं थंब दिल्यावर पंप चालू झाला. अरे म्हणलं आता यानं थंब दिल्यावर पंप चालू होतोय, तुम्हाला माहिती. तर मग आता याच्या डोळ्याशी सेन्सर जुळालेलेच असते ना. आणि बऱ्यापैकीच्या नंतर आता काही काही लोकांचे मोबाईल सुद्धा असे थंब दिल्याशिवाय चालू होत नाहीत. हो, आणि असले पाहिजे संसारिक माणसानं त्याला लॉक ठेवलं पाहिजे. बायकोला कळायला नाही पाहिजे मधात किती गर्दा येतं. विठाला विठाला एवढा मोठा टीव्ही त्याच्याकडं, त्यानं दाखवलं ते गाणं चालू होतं, पण त्याच्यातल्या त्या 3 नटी मेलेल्या होत्या. मी म्हणलं तुमच्याकडे एवढा मोठा टीव्ही आहे पण ह्या 3 नटी मेलेल्या आहेत ना. इंद्राचं याच्यापेक्षा मोठे होतं. रंभे आईशा नाचनी, उर्वंशी मेनका, तिलोत्तमा रंभा, या वैभवात 5 प्रकारचा अमृत पिणारा माणूस. त्याच्या मुलीचं पत्र आलंय, बाबा परवाला 12:30 वाजता माझे मालक जाणार आहेत, तुमचे जावाई जाणार आहेत, तुमची कन्या विधवा होणार आहे. आता बळावरती बोलून गेला. बोलतेत माणसं कधी कधी. काही माणसं बैखटी रंगवायला लय बहादर. हो, बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला, आणि बैठकीत इतका बोलतो, त्याची कडक टोपी इतकी कडक, ऊस तोडता येतो इतकी टोपी कडक, आणि बायको 11 भाईच्या मिरच्या तोडायला. असे लय मोकार टेकन चौघीत लुगडे एक लय फिरत येत ना. खूप पाहिले मी गाव. मी आता 4,000 जवळजवळ 4,500 गाव होत गेली. लय पाहिले मी, खालीवरी गेलेले अमके तमके. तर मग ते बळावर बोलत गेला, काय यमाची मायवेली, असं कसं म्हणता येईल बरं? आहे इंद्र, 222 दिवे आहेत त्याच्या गाडीला, पण यमाची मायवेली कशी म्हणता येईल? कारण इंद्राला 222 दिवे हे पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाच्या कृपेनं आले. आणि यम कोणी आरक्षित केलाय? या दोघांना. काशीतल्या आणि पंढरपुरातल्या मालकानं यम आरक्षित पदारूढ केलेला माणूस आहे. आणि या दोघांचा न्याय मोडणं म्हणजे या दोघांचा अपमान करणं ना. इंद्र चुकीचे बोलून गेले आणि मुलीनं सांगितलं, कालदंड माझे बाबा म्हणतात, काय तुमची हिंमत आहे? ते म्हणला, बाई तुमचे बाबा आहेत, बोलायला लागलेत ते. 222 दिवे आहेत त्यांच्या गाडीला, असू द्या, त्याबद्दल दुमत नाही, पण मी नेणार, घेऊन जाणार. इंद्रानं कालदंडाला बोलवलं. कालदंड म्हणला, येतो तुमच्याकडं, पण जावई नेणार तुमचा, नेणार. मग कालदंडाने पत्र समोर टाकलं. हे मृत्यूचं पत्र आहे.
आणि मृत्यूच्या पत्रावर सही करायचं काम इंद्राचं होतं. त्यानं सही केल्याशिवाय, कारण तो राजा आहे ना, 33 कोटी देवाचा राजा आहे ना. यमधर्म काय कथा आहे त्याच्याकडं, यमधर्माचा पण राजा आहे ना तो. सही केलेली, आणि ही सही भोगावती नावाच्या गंगेच्या पाण्यानं केलेली शाही. 2 भोगावती, एक रसातळात भोगावती आहे आणि एक वरी आहे. रसातळातल्या भोगावतीचं पाणी एका ब्रह्मचार्याला प्यायला भेटलं. ते शूरवीर महाभारतातला शुंभ, अर्जुनाने बाण मारला आणि महर्षी भीष्माचार्यांना ते पाणी पिण्यासाठी भेटलं. आणि हे पाणी वरी, ह्या वरच्या गंगेचं पाणी सुद्धा एका वानराच्या आंघोळीला आलतं. ते वानर एक गंधमादन येती चक्षुर्पातार भैर्व्याप्तीर विशुद्धो भयस्थितानाम जलाती जायते ओघस असवस्थितीची एक क्रिया. आणि दुसरी क्रिया भोगावतीचं स्नान. आणि पुन्हा एक महारामायणामध्ये एका व्यक्तीला या भोगावतीच्या स्नानाचं पाणी प्राप्त झालं. तो सुषेण नावाचा वैद्य होता. विठाला 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 यमधर्माला बोलून घेतलं, ही सही कोणाची आहे? मीच केली. मग माननीय आदरणीय इंद्र महाराज, तुम्ही 33 कोटी देवाचे राजे आहात, तुम्हाला नाव वाचिता आलं नाही का ते तुमच्या जावयाचं? मग तुमचा जावयाचं मृत्यूपत्र ज्या वेळेला यमानी भगवंतानी सादर केलं, मी तुमच्या पुढे मांडलं, तुम्ही सही केली ना, आता मारायला काय हरकत आहे? पण भगवान बुवा इंद्र हुशार माणूस, इंद्रानं सांगितलं आमच्या जावयाचं पत्र सगळ्या फाईलच्या खाली टाका आणि वरच्या फाईल काढा. तो कालदंड म्हणला हे बऱ्याच देवाईनं पत्र पाहिले, आणि आता जर तुमच्या जावायला वाचिलं तर बाकीचे देव म्हणतील आमच्या आत्याला वाचवा, आमच्या मावशीला वाचवा, आमच्या मेहुणीला वाचवा, आमच्या साडूला वाचवा, आमच्या चुलत्याला वाचवा, आमच्या आजीला वाचवा, असं म्हणतील का नाही? मग मला नियमात बदल करता येत नाही. चला, जयंतीचा विचार खुंटला. 222 दिवे जिच्या बापाच्या गाडीला आहेत, तरी पण जावाई थांबवायची ताकद आपल्या बापात नाही. तिने विचार केला आपल्या आईकडे पत्र पाठवा. आई गोकुळात होती बापू. आई म्हणजे राधा. शची कोण आहे तर पुढे राधेच्या रूपात होती, आणि राधेकडे पत्र गेलं. आवाज द्या जरा, बेस कमी करा, कडक करा आवाज, चांगलं करेन देऊ तुमचं. राधेकडे पत्र गेलं. राधेनं ते पत्र वाचिलं. लक्षात आलं आपली मागची जयंती कन्या आहे. देवाला बोलून घेतलं. जगदानंद कंद जगतपती भगवान पांडुरंग परेशा किंवा द्वारकाधीशा, ही माझी कन्या आहे. एक विचारू का देवा, आयुष्यभर तुझं भजन केले रे, आयुष्यभर भजन केलंय. याच्या व्यतिरिक्त काय केलं रे देवा तुझ्यासाठी? फक्त भजन केलंय. देवा, नारदासारखा संन्यासी भेटला आणि त्या संन्याशाने सांगितलं, बाई तू आता 222 दिवेवाल्याची बायको आहेस, पण कालांतरानं पुण्य संपल्यावर तुला खाली यावं लागत आहे. सवेची इंद्रपदाची येऊ लागती माघारी. आणि याच्यातून जर तुला वाचायचं असेल, फार मोठं व्हायचं असेल, तर तुला देवाचं मुख बघावं लागेल. देवा तुला पाहण्यासाठी मृत्यू लोकात आले रे, तुला पाहण्यासाठी. काल्याच्या कीर्तनात बऱ्यापैकी प्रसंग, भरला उलंडोनी रीता करी घट, आणि त्याची चट या शब्दाचा आवड. माणसं नाही म्हण याला खाचा चटका आहे हो, अशी जुनी शब्द. तशी राधेला देवाला पाहायची चट लागली होती. मी तुला किती पाहिलं देवा, अरे तुझ्याशिवाय, तुझ्या रूपाशिवाय कोणाचं वर्णन करत नाही, तुझ्या नामाशिवाय कोणाच्या नामाचे पवाडे गात नाही रे. किती किती तू जेवढे मला श्वास दिलेत का, त्या श्वासाच्या बदल्यात मी तुला नामस्मरण दिलंय. मी तुला इकत घेतलं रे, इकत घेतलंय, तुला इकत घेतलंय. तर भगवंतानं राधेला सांगितलं, राधे आत्ताची आत्ता वैकुंठ देऊन टाकतो, नकोय मला. माझ्या भगवान शिवजीला विचारून तुला कैलास देऊन टाकतोय, नकोय मला. सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेवाला विचारून तुला सत्यलोक देऊन टाकतोय, नकोय देवा मला, काहीच नको. एक देऊन टाकतोस का देवा? काय देवा, आयुष्यभर भजन केलं रे. महाराष्ट्राच्या मातीत किती मृदंगाचार्य, किती गायनाचार्य, किती कीर्तनकार आहेत. लोक त्यांचा किती आदर करतात, केवढाले हार घालतात, किती मोठाले नारळ देतात, नारळाच्या खालून पण देतात. मी तुला आत्तापर्यंत काही मागितलं का रे देवा?
मी तसंच केलं ना तुझं भजन, तसंच केलं ना. एक दमडी न घेता, काही न घेता मी तुझं भजन केलं ना देवा. मग याच्या बदल्यात एक देऊन टाकणं, माझ्या जावायला वाचवणं, वाचवून माझ्या जावायला. तर ब्रह्मांडाच्या मालकीनं राधेच्या हाताला स्पर्श केला. तिला सांगितलं, राधे 7व्या अवतारात मी वनवासात असताना मी जगाचा बाप आहे ग राधे, मी विश्वाचा बाप आहे. या विश्वातली काडीसुद्धा माझ्याशिवाय हलत नाही. एवढी मोठी वायू सुमुष्टी तलेशिवाय करतलात वायू माझ्या आहे. हे सर्व 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 क्षत्र माझ्या हातात आहे ग. मी जगाचा बाप असताना, मी वनवासात असताना, माझा योग असूनसुद्धा आम्ही चौघेही जवळ नसताना मी देवाचा बाप जाऊ शकतोय. राजा दशरथ, मला कसा तुझा जावाई वाचिता येईल? नाही वाचिता येत ग, शक्य नाही. साखरेचा नो हे ऊस, ऊसाची साखर करता येईल, ऊसाचा गुळ करता येईल, पण गुळाचा ऊस आणि साखरेचा ऊस करणारा जगात एकही कारखाना नाही, एकही कारखाना नाही. मला नाही करता येणार. जगाच्या मालकानं सांगितलं, राधे मी एक करू शकतो तुझ्यासाठी. तू ज्या दिवशीच तुझा देह समर्पित करशील, त्या दिवशी तुझा देह ज्या मातीत समर्पित केला त्या ठिकाणची माती मी कपाळाला गंध म्हणून लावीन. गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, आयुष्यभर राधेच्या अंगाची माती जगाचा मालक कपाळाला लावतो. पण राधे, तू शिची असताना तुला प्राप्त झालेली जयंती नावाची कन्या, हिचा जो पती आहे हा फार मोठा अधिकारी आहे. त्याला विशिष्ट प्रकारचं पुराणात नाव आहे. पण शोधान तुम्ही शोधा. तुम्ही जितके पाठ करतान का, तुम्ही जितकं वाचितान का, तितके आमचे लोक कीर्तन नीट करतील. विठाला विठाला ठरलेली वेळ आली. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, दुपारची वेळ होती, गोकुळात प्रचंड ऊन पडले आणि 12-12:15 वाजता जगाचा बाप गोकुळात भगवान बाप प्रविष्ट झाला. गोकुळावर सावली पडली, सावली पडली. 9 नंदापैकी एका नंदाने भास्कराला विचारलं, 9 नंद आहेत, आपल्याला एकच नंद माहीत आहे, नंदराज. 9 नंद होते, 9 नंद गोकुळात. एक नंद एवढा विख्यात प्रख्यात प्रचंड अभ्यासू होता. त्या नंदानी भास्कराला विचारो, भास्करो तेजो कांती भयव्याप्तिर्जायते यस्वधेशी पियुषा समस्तितच्चायते. अमृतासारखी कोमलतामचर धरलीस, किम कारणेन, कारण काय? तर सांगितलं, जगाचा बाप या गावात आलाय, विश्वाचा मालक आला, विश्वाचा मालक. राधेच्या सानिध्यात जगाचा बाप आहे. राधेच्या डोळ्यातून पाणी येते आणि ब्रह्मांडाचा मालक पितांबराच्या कोपऱ्याने राधेचे डोळे पुसतोय. राधेचे डोळे. राधेनं सांगितलं, देवा माझ्या डोळ्यातलं पाणी पुसल्यानं माझं दुःख जाणार नाही रे. अरे मी हयातीत मस्तीत नामाचा प्रचार करते, महिमेत तुझा परमार्थ करते, आणि एवढा परमार्थ करत असताना माझ्या मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसावा हे कोण्या माईला आवडतं रे देवा, कोण्या माईला? विश्वाच्या मालकानं सांगितलं, तो नियम आहे, सटवीचा आलिखा न चुके ब्रह्मादिका. नियम आहे त्याचा ठरलेला आहे. त्याच्या पलीकड माशी पाखू पाखडे तवहे सरे. त्या अनुषंगाने आणि वेळ ठरल्या गेली आणि ठरलेल्या वेळेला जयंतीचे पती जात राहिले. म्हणून मालक म्हणतात, 222 दिवे जिच्या बापाच्या गाडीला होते, आशाचा जावाई सुद्धा जाऊ शकतोय. त्यांच्या पण उशाला काळ बसला.
दिवेगावकर शास्त्री राजसत्तेतला पुरावा. याच्यापेक्षा मोठा कधी राजा होईल कोणी? मग एवढा मोठा राजा, त्याला जावायला गडदे मामा मोकावा लागते, निमूटपणे मान्य करावं लागेल. आदरणीय अण्णा गेले, त्या मंत्र्यांचे जावाई होते ते, आणि या मंत्र्यांचे पिता होते. म्हणजे राजसत्तेतल्या लोकांना सुद्धा यम भेट नाही याचा पुरावा दिला. राहिली परमार्थिक सत्ता. आध्यात्मिक शक्तीमधली निष्ठेनं भजन करणाऱ्या लोकांना वेगळं स्थान आहे, वेगळं स्थान आहे, वेगळं स्थान आहे. अविरत भजन करणाऱ्या शबरीला गोलोक भेटला, गोलोक मिळाला शबरीला, गोलोक. नुसतं भजनच नव्हतं, देवावर अतूट प्रेम होतं. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, कौशल्येनं रामावर प्रेम केलं त्याच्या 1000 पटीनं जास्त प्रेम रामावर शबरीनं केलं. देवकीनं कृष्णावर भगवान बुवा जितकं प्रेम केलं त्याच्या लाखो पटीनं शबरीनं प्रेम कृष्णावर देवावर केलं. हे विष्णूतनं. मी काल पुरावा सांगितला मुरकुटे बुवा. धन्य यशोदाती माय आणि दाशी जनी वंदी पाय. यशोदेला नाना कृष्ण जन्माला आले नसूनही गंगाखेडच्या मालकिनीनं सांगितलं की यशोदा माय होण्याची अधिकारी. आईसाहेबांचा शब्द आहे. मोठ्यांचे वाक्य कशी खोटं म्हणायचे आपण? मोठीच असतात. तेव्हा मोठ्याला माघारी लोक काही म्हणत असतील, हे मूर्खपणाचं टोक आहे. पण मोठ्यांत वजन आहे. आता जी चळवळ चालू आहे, जर तुमच्या माझ्यासारखं म्हणला आरक्षण मिळालं तर चकतंय का आपलं? वरच्या मोठ्या लोकांनी हो म्हणलं की गोष्ट तय. म्हणजे मोठ्यांनी काही म्हणू द्या, त्यांच्यात ती ताकद असती, त्यांच्यात ती पावर असती. जनाबाई पावर आहे ना ती. त्या म्हणल्या धन्य यशोदा ती माय. पण जनाबाईंना सुद्धा मान्य करावं लागलं की यशोदा सुद्धा शबरीच्या बरोबरीची नाही. यशोदा सुद्धा नाही. कारण मी कसा विरोधात जाईल? कारण सांगतो. यशोदा सुद्धा कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहात बुडाल्या मागे मागे सरे मागे सरे माया पाऊला पाऊली. आवाज द्या, आवाज. मागे सरे माया पाऊला पाऊली. मागे सरे माया पाऊला पाऊला
रडू तर लागली नाना कृष्णासाठी, पण पाय कोणीकडे वडत होती? माग. एक पुरावा आहे त्याच्यासाठी, पण नुसता असाच ऐकू. तिच्या अंतःकरणातला भाव देवाला कळाला. अंग राखून या माय खेद करी, अंतर हे हरी जाणवले. अंतरी हे हरी जाणवले. देवाच्या लक्षात आलं, रडती पण जीवासाठी माग सरती. बघा शबरी किती मोठी आहे. भजनाचं सांगतोय. राजसत्तेतला पुरावा द्याला परमार्थिक सत्तेतल्या लोकांना सुद्धा जावं लागते. आमच्यासारख्या 4-2 अभंग पाठ करणार यायचा किसमे गलबाला. भले भले गेले वाहतन शिंजूडनं घुसले गावात. आंब्याचे, चिचाचे, पिपळाचे, लिंबाचे मोठमोठाले झाडं गेले. झिंजुडनं मंदिरात आले. ते म्हणले आपल्याला मीटिंग घ्यायची, गाव वाचवायचंय. अरे लिंबाजीराव गेले, आंबाजीराव गेले, बाबळीन मावशी गेल्या, बोरीन काकू गेल्या, परसाडीन मावशी गेल्या, सौंदडीन काकू गेल्या, आपटाजी शास्त्री गेले, वडाजीराव गेले. हा वडाजीराव गेले, पिंपळाजी प्रधान गेले. आणि कुठे झिंजुडनं गोरखू शेपुड्याला नीट खाऊ देईन. शेपुड्या झिंजुडणार गेल्या की शेपटी गच भरत आहेत त्याच्या. मी काही शेळ्या सांभाळल्या नाही, पण अशा रस्त्याने दिसतात ना शेळ्या. हो, शेळ्या बऱ्यापैकी दिसतात. खूप 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 पाहता भेटतात ना शेळ्या. असो, यशोदा सुद्धा अंग राखून काम करीत होती. 6 भावानं मारले मुरकुटे व कळत होतं माईला. 7वा योग माईनं जिराला. तरी भगवान बुवा नुसती रडली, इतकी रडली की भिंती पाजरल्या. प्राणत्याग नाही केला. 14 वर्षे 27 दिवस मुलगा वनवासाला चाललाय हे कौशल्याला कळालं नाही का नाना? नुसता शोक केला, नुसता शोक. तिच्या शोकानं विहंगमानयन स्थितीशु, म्हणजे विहंग म्हणजे पक्षी सुद्धा रडत होते. इतकी दुःखमय अविद्या झालती, पण प्राण नाही त्यागला. पंढरपुरातल्या मालकाच्या पायाला टोचलेले खडे दिवे गावकर शास्त्री बाबा, जिनं पाहिल्याच्या नंतर तिला सहनच झालं नाही आणि देवाच्या पायावर प्राण सोडा. तिचे येणे जाणे कुंटले. सामान्य ताकद असेल का तिची? सामान्य ताकद असेल म्हणून तिला गोलोकाचं अधिष्ठान दिलं. भजनेची ताकद इतकी मोठी. भजन ही फार मोठी पॉवरबाज शक्ती आहे, एवढी मोठी. मला असं वाटतंय, आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार परी नये नामधारका बरोबर. हो, आणि आपल्याला तर 4च ब्रह्मवेत्ते पाठ आहेत. शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी. आणि हे अपरंपार ब्रह्मवेत्ते असे हे नामधारकाची बरोबरी करू शकत नाहीत. आध्यात्मिक शक्तीतल्या लोकांना जावं लागते. शबरीनं भजन केलं, गोलोकाची प्राप्ती झाली. राधेनं भजन केलं, तिला कपाळावर जागा भेटली. मीरेनं भजन केलं, तिला अंतःकरणात एकरूप करून घेतलं. जगाच्या मालकानं आपलंसं करून घेतलं, स्थान दिलं. मधुसूदन साहेब स्थान दिलं. पण असा एक भजन आहे की त्याला त्या भजनाच्या बळावर गावच सोन्याचं दिलं. गावच सोन्याचं दिलं. त्याचा भजनातला नाना भाव शुद्ध होता. भाव. आणि भजनात भावच पाहिजे ना. हा भावे गावे गीता, भावे गावे गीता, हे भावे गावे गीता, भावे गावे गीता. भावे भाविकाची आवडी देवा, देवा करी सेवा निज प्रीती.
बोरे खाय भिल्लटीची भाव भाव होता भाव. किंवा प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचू नये. सदलंजयत भावा मिम कृतजन्याय विद्यां स्वाकाराति प्रविष्टयो ग्रतीशी सिंचम मकान भाऊ. 150 क्विंटल गावरान तूप यज्ञात टाकलं, भावच नाही. कशी त्याला किंमत होईल. यज्ञ करा भाव आहे. प्रत्येक क्षेत्रात भाव कारणीभूत आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे काहीशी. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला भाव लागतोय आणि भावानं श्रद्धेनं भजन केलंय. शुद्ध भाव देखोन या गाव स्वर्णाचा दिला गा. आमचा एक मित्र भागवत सांगतो, काय सुदाम देवाचे पोहे गोड होते बरं का. आणि ते पोहे खाल्ल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक प्रसन्न झाला बरं का. मला असं वाटतंय लक्ष्मीला तितके सुंदर पोहे करता येत नसावा असा आमच्या मित्राचा भाव असावा. पोहे निमित्ते शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. नाही तर शब्द वापरला असता, चौदार पोहे खाओनिया गाव सोनियाचा दिला गा. त्या पोह्याच्या माग भाव शुद्ध होता. भाव तुम्ही अजून लक्षात घ्या. कन्या आंबाड्या घुगऱ्या काही असू द्या जेवायला, पण जीव घालणाऱ्या माणसाचा भाव गोड असेल तर जेव वाटते. गावरान तुपात पोळ्या भेजिल्या आणि कुत्र्याला फेकल्या आणि फेकायली. घ्या कशा खा वाटत्याल त्या. आमची ते म्हातारी पित्र घालीत होती आणि मी कधी मधी तिचं काम ऐकायचो तर मला ती सांगायची. मग तिने एके दिवशी मला शिकवणारे 4 गुरुजी होते. ते म्हणले, बाळू तू या मास्तरायला बी सांग. तिची भाषा तशी. मग गुरुजीला सांगितलं, गुरुजी उद्या डब्बे आणू नका, आमची इथे म्हातारी तिच्या इथं पक्ष आहे आणि जेवायला. मग सगळेजण गेलो. तिच्यात 7-8 म्हशी आलेल्या होत्या. तिनं आम्हाला वरणावर खिरीवर नुसतं तूप वाढलं. गुरुजी म्हणले, काय काकू लोणकड्याचं तूप आहे, आम्ही दुकानच्या बाटल्या विकत घेऊन खातो. त्या दुकानाच्या बाटल्या विकणारे ते म्हणते हे गाईचे, पण ते नको दूध काढ का. हे मोहळावाले पण सांगते ओरिजिनल मध आहे. त्या मधाची ज्याची फॅक्टरी आहे त्याला म्हणा गिरगावच्या बाळू देखता एकदा मोवळ हुलेवर तू. येळगावकर शास्त्री हुलीन का ते मोवळ. त्याचं कोण्याच तर दवाखान्यात नीट व्हायचं नाही त्याचं तोंड. हा हुलिता येतं त्याला मोहळ प्रचार करणाऱ्याला अद्याप नाही. आपल्याकडं काय होतं माहिती आहे का, जे ओरिजिनल काम करतंय त्याला पुढं कोणी आणतच नाही. आता शासनाचा नियम आहे, झाडं लावा आणि झाडं जागवा. फोटो कोणाचा काढतेत. बाळू महाराजांनी झाड धरलं की झाडं लावा. DM साहेबांना झाड धरलं की त्याचा फोटो. झाडं जळून गेले. मी एका झाडाला विचारलं, तुम्ही काऊन जाळाले. ते म्हणले, ज्याचा घाम निघला नाही त्याचा फोटो काढा आणि ज्यानं खडा खाणला त्याचा काढत नाही. त्याच्यामुळं झाड म्हणलं आम्हाला वाचायचंच नाही. आपल्याकडं काय होतं माहिती, कधी कधी चुकून आता पाईपची ॲडव्हर्टाईज करतात काही काही लोक शेतकऱ्याच्या. त्याला माहिती आहे का भैमुगाच्या शेंगा खाली लागत आहेत का वरी. त्यानं फार काय झालं तर तोंडाला लावायच्या वस्तूची ॲडव्हर्टाईज करावं नटा लोकांनी. पाईपची ॲडव्हर्टाईज करायची काय गरज आहे का नाही. खताची ॲडव्हर्टाईज 1 घंटा भर युरिया खतात त्याचा हात ठेवा, जर लोखंडासारखा नाही झालात मला बाळू म्हणू नका. आणि ते खताची ॲडव्हर्टाईज करते. अरे ज्यानं 700-800 क्विंटल कापूस काढाय त्याला खताची ॲडव्हर्टाईज करायला बोलवा. विठाला विठाला निष्ठेनं भजन केलं. भाव गोड होता. पंढरपुरातले मालक प्रसन्न झाले आणि मालकाला सासरवाडीतून धन आलतं. देवाची एक सासरवाडी लई श्रीमंत होती. त्या सासूनं सासरा हुशार, त्यानं सूर्याची उपासना केली, मनी प्राप्त केलता. आणि तो मनी कालांतराने देवाला प्राप्त झाला. तिकडं सगळे जात राहिले आणि तिकडचे सत्रजित गेला, प्रशन गेला. सत्रजित आणि प्रशन दोघं भाऊ होते ते. आणि तो मृत्यू पावला. आणि मग तो मनी घरी आल्यावर देवाने विचार केला, हे जरा आपल्याला असं चालतं गडे बिना घामाचं, जरा परमार्थात खर्चाव म्हणून काशीला मनी पाठिलता. अक्रूर घाट, अक्रूरेश्वर लिंग,
त्रेतायुगात द्वापार युगातली गोष्ट आहे. द्वापार युगात आक्रोलेश्वर लिंगाची स्थापना केली, काशीला अन्न सत्र केलं, एका तीर्थाचा जीर्णोद्धार केला, त्याला मणिकर्णिका तीर्थ असं नाव पडलं. फार मोठी प्रख्यात त्याची कहाणी आहे. आणि मग काही दिवस बहिणीची तर ठेवलं, पांडवाला श्रीमंत केलं आणि ते राहिलेलं सोनं सुदामदेवाचं गाव सोन्याचं बांधलं. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय, आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं किती मोठे असतात. गाव सोन्याची ठराविक लोकायला, कुबेराला गाव सोन्याचं आहे, इंद्राला गाव सोन्याचं आहे, रावणाला गाव सोन्याचं आहे आणि सुदामदेवाला गाव सोन्याचं आहे. अजून पुन्हा कोणाला आहे का? असलं कोणाला तर मला नंतर का फोन करून सांगा, म्हणजे मला पुन्हा सांगायला कामी येईल. पण हे इतके लोक तर आपल्याला माहिती आहे. कुबेराची नगरी अलका नावाची नगरी सोन्याची, रावणाची लंका सोन्याची, इंद्राची अमरपुरी नाना सोन्याची आणि सुदामपुरी सोन्याची. फरक काय काय याच्यातला? रावणाला गाव सोन्याचं भगवान बुवा, पण मसनवाटा मातुड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरतच नाहीत, मसनवाट्याचा संबंध नाही. फक्त इंद्राच्या ठिकाणी माणसं कसे मरतात. आजही बँकेत किंमत कोणाला असते? मोठ्या गाडीत जाणाऱ्याला बापू, का खात्यावर पैसे आहेत त्याला? खात्यावर पैसे आहेत त्याला. ज्याचे खात्यावर पैसे आहेत त्याला बँकेत किंमत. माझ्यासारखा गेला असे गंध गिंद इशिक लावून मॅनेजरला म्हणला, हो मॅनेजर साहेब मी महाराज आहे. तर ते म्हणले कीर्तन कर. नाही मी मला 2-4 श्लोक येतात, काही अभंग येतात. ते म्हणले पाया पडून 50 रुपये देतो. नसलच काही तर आता फारच हट्टी असतं, डिझेलला 4-500 रुपये देतो. नाही म्हणले बँकेतले पैसे, तुझ्या खातं पेनॉल्टी लागू लागू 0 झालंय ना. मग वरी किंमत कोणाला? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत वरच्याला संपत आहे. पुण्य संपलं की ढकलून देतात खाली. पुण्यक्षय अधोगती तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती. खाली यावं लागतंय त्याला, वरी थांबत. म्हणून मसनवाट्याचा संबंध नाही. पण सुदामदेवाचं गाव सोन्याचं झालं. गाव सोन्याचा झाल्याच्या नंतर गावकोस सुद्धा सोन्याचा. अगा वृषभा धेनू कळा, खुंटार गळा त्याही स्वर्णाच्या. महाराज सांगतात गाई म्हशी बांधायचे खुंट सुद्धा बापू सोन्याचे होते. तर त्या गावातल्या बायका लोखंडाचे डोरले घालीत असतील का? हा, त्या गावातले माणसं लोखंडाच्या साखळ्या घालीत असतील का? बडीता त्या काय श्रीमंत. 52 अरबूज क्विंटल नाना सोनं उरलं गोविंदबुवा. 52 अरबूज क्विंटल सोनं उरलं. आणि त्या काळातला कलेचा, भगवान विष्णू परमात्म्याचा अंश असणारे एक कलेची देवता विश्वकर्मा महाराज यांनी भगवंताला निरोप केला प्रभू सगळं काही सोन्याचं, तुळशी वृंदावनं सोन्याची, सगळी सोन्याची, काही नाही. बैलाला साखळ्या, म्हशीला साखळ्या, गाईला साखळ्या, गाईला खुंट, म्हशीला साखळे. मला वाटते तिथं शेळ्या नसत्याल, मेंढ्यान शेळ्या वरी नसत्याल. ह्या हत्ती बांधायला सुद्धा खुंट, आरगळा, आगा कुंजराची आरगळा, बंद स्थिती आगळा, आगा वृषभाची नवाळा, खुंटती कंचनाचे, ते सुद्धा सोन्याचे. घोड्याला 2 खुंट लागतात, एक पुढं लागतो लगाम बांधायला किंवा गळ्याची दोर बांधायला, आणि मागं लागतो पायबंद बांधायला. चांगल्या घोड्याचे पाय मागून नाही बांधले की त्याचं पोट असं गेळ्यावानी सुटतं आणि ते टायमाला पोचत नसतं. म्हणून घोड्याला तटस्थ भय वृषभा सव्या यती गलगंडेशु भय व्याप्ती पदाश्रित भयम आश्वाती ज्या येते उदरत पोक्षास्ती तोती कळा. हा हे श्लोक कोणी लिहिले माहिती आहेत का? महाभारतातल्या पांडवाच्या 5 भावापैकी एकानं. विठाला विठाला परवाला आपण कुठे गेलतो उत्तरेश्वर बापू कीर्तनाला. एक जण कीर्तन झाल्यावर म्हणलाय तुम्ही कशातलं सांगतात? मी आणलं तू जवळच चरज आहे, तो जिथरोक तोंड पुरत आहे का तिथरोक खात जाय. तू कशाला उगं दुसऱ्याचं इचकी तू? हा नाही म्हणे, पण आम्हाला कळावं. म्हणलं तू वाची जाय ना. हा नुसती चॅटिंग करायला जे सकाळी पाणी नेत नाहीत त्याला, हा मोबाईल तुझ्या थुत्रा पुढं छेन तुला कसं पाठ होईल? अरे त्याच्यासाठी वाचावं लागन. गाड्यानं ग्रंथ वाचलेत लोकांनं, तेव्हा ती माणसं पुरावे सांगत होते. महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही पाहिले असतील माधव महाराज मगर पुराणातले बादशाह होते. त्याच्यानंतर माझ्या पाहण्यात आली पुराणातली व्यक्ती वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा. काय पुराणावर प्रचंड ज्यांचा अभ्यास होता, प्रचंड भयानक विद्वान माणसं. अहो पंढरपुरात चातुर्मासाला असे नाना प्रकारचे विद्वान माधव महाराजांना चिठ्ठी पाठवायची प्रश्नाची. काय विद्वत्ता होती या लोकांची, काय एवढी पुराणाचा प्रचंड अभ्यास. आणि पुराणाचा अभ्यास करणं वारकरी संप्रदायांची मान्यता आहे. पाहावे पुराणी विचारून
त्यानं मला विचारलं हे कसं करावं. म्हणलं तू नको ताण घेत जाऊ, तुला जिथरोक तोंड पुरत आहे तिथरोक खात जाय, तू कशाला आमच्या नादी लागतो. तुला जर असं व्हायच करायचं असेल तर वाची जाय, मग बघून घेऊ आपलं, ठरवत जाऊ कुठलंही काय. विठाला 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 मग माणसं काय म्हणतात माहितीये का, हा ते काय आम्हाला पटत नाही. मग लोक कसे मानतात, मग भगवान बुवा ते दुसरा टपका देते, त्याचं नशीब मोठं आहे. हे अशी माणसं इचकी देत, हा त्याचं नशीब लय मोठं आहे हो, म्हणून त्याला लोक विचारित नाही नसते असं. अरे माय सुद्धा खराब लेकराला मानित नाही तर जनता आग्या मोळाच्या माश्या आहे. चुकीचं काम करणाऱ्याला माय मानती का, नाही मानित. माय मानित नाही. सगर्भे शुभय बालका बापू, मुलानं जर अपराध केला तर माय सुद्धा म्हणते माझा मुलगा चुकीचं काम करतोय, तर जनता मानायला सोपी आहे का नाना. ह्या आग्या मोळाच्या माश्या आहे. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात. गौरी पेटून आणली ना, कांदा काढू देतात बळीरामजी, आणि ज्याच्याकडे धुपन नाही त्याला चावते. जनता मानायला रिकामी नसती कोणाला, ठीक आहे. आणि जरी असं मानत नसेल तर अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे आरूढच असलं पाहिजे. विठाला विठाला विठला. आमच्याकडे आमचे 2 मित्र उभे राहिले मार्केट कमिटीला. एक गेलं 3 मताहून आणि एक आलं 1 मताहून. आणि 2 मित्र, त्याला तितकेच मत आणि याला तितकेच मत. माणसं इकडं इचकीत येत आणि तिकडं प्रारब्ध मानतात. कव्हा देव मानित नव्हता, कव्हा देवाला जात नव्हता, तर दोघांना सारखे सारखे मत. कोणाला सभापती करायचं, मग शासनाच्या लोकांनी निर्णय घेतला रुपया फेकायचा. आता एकाचाच पडेल ना रुपया, नाही म्हणले त्याचं नशीब मोठं आहे, आता तुला हाणायला पाहिजे. आता कसा नशिबाला मानतो, कसा नशिबाला मानतो. आणि ज्याला 2 मतं पडले कमी आणि ते 1-2 मतांनी निवडून जास्त आला, ते म्हणला इजय तर आपलाच झाला गडे, पण निवडून तो आला. पाय आगाव धंदा आहे. किती आगावपणा आहे, किती 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 येडपटपणा आहे का नाही. हा, अशी काही काही माणसं नाना प्रकारच्या चिकित्सक, अवास्तव चिकित्सक वृत्ती करत असतात. असो, ती नगरी संपूर्ण सोन्याची, 52 अरबुज क्विंटल सोनं उरलं. आणि विश्वकर्मा महाराजांनी देवाला सांगितलं, देवा आता याचं काय करायचं. तर देवानं सांगितलं, निष्ठावंत वारकऱ्याला दिलंय. निष्ठानिष्ठी आशाला नाही, जो वारी सोडित नाही त्याला दिलंय. नियम आहेत ना आपल्याकडे, आहे का नाही. निष्ठावंत वारकऱ्याला दिले. निष्ठावंत वारकऱ्याला दिलेलं वापस घेत नसते. त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. अध्यात्मशक्ती सांगतोय, मसनवाटा सोन्याचा केला. सुदाम देवाची वाणी इतकी श्रीमंत होती, वाचासिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल. आणि प्रारब्ध बदलायची ताकद नाना फक्त संतात असती बरं का, पुन्हा कोणात नाही. आपल्याला वेळ राहिला फक्त 9 मिनटं. 9 मिनटात एवढा पुरावा देऊन टाकतो. माझ्या घडीनं, तुमच्या घडीनं तर 1च मिनिट राहिला, झाले वाटतं 3 मिनटं पुढे गेले. घेतो 5 मिनटात एवढा पुरावा संपवतो. संतातली ताकद किती मोठी. अक्षय तृतीयेला एक सभा झाली. अक्षय तृतीयेला सभा झाली, ती सभा होती लोकमान्य टिळकांची. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा, मुहूर्ताचा सभेचा. आणि त्या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी एक वाक्य वापरलं, स्वराज्य हा माझा आणि तो मी मिळवणारच. तर इंग्रज सरकाराला तो शब्द चुकीचा वाटला आणि मग त्यांनी बेड्या टाकल्या. तर बेड्या टाकल्याच्या नंतर लोकमान्य टिळकांच्या सभेत सद्गुरू गजानन महाराज होते. आणि लोकमान्य टिळकांनी विदर्भ पंढरीचे सद्गुरू गजानन महाराज महाराष्ट्राच्या मातीत टाळ पकवाज मृदंग टाळ पकवाज विना हे सतरंजी भजनाची, हे भजनाचं साहित्य वाटणारं पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशात एकच संस्थान आहे, ते फक्त शेगावचं संस्थान, की अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वारकरी संप्रदायाचं साहित्य वाटतंय असं संस्थान. आमच्या सद्गुरू गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकाच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हणले, मला हातकड्या पडणार म्हणले, हातकडी तुझी सुटणार नाही, पण पर्याय 2-3 दिवसाला माणूस पाठवतो. 3 दिवस गजानन महाराज झोपलेले आणि 4थ्या दिवशी उठल्याच्या नंतर एक जणाकडे पिठलं चतकोर भाकरी दिली. ही लोकमान्य टिळकाला कारागृहात नेऊन द्या आणि त्याच्या खाली एक चिठ्ठी लावून दिली, अरे मरण तर थांबवायची ताकद माझ्यात नाही, पण चंद्र सूर्य तोपर्यंत तू केलेला ग्रंथ राहील, त्या ग्रंथाचं नाव होतं गीता रहस्य. ही संतांची ताकद आहे.
ही संतांची शक्ती आहे. मला सांगा, चंद्र सूर्य तोपर्यंत ख्याती वाढवणारी ख्याती यांनी आशीर्वाद द्यावा, पण मृत्यू थांबता आला नाही यांना, त्यांचा सुद्धा थांबवता नाही थांबवता येत. तसं सोन्याचं गावन, सोन्याचा मसन वाटा, आणि या सोन्याच्या मशानभूमीमध्ये सुदामदेवाचा अंत्यविधी होता. जगाचे मालक आदी करून सर्वत्र त्या ठिकाणी होते. नाना प्रकारचा तर्कवितर्क झाला असेल, पण सुदामदेवाला नाही थांबिता आलं. येऊन या काळ वैसला शेवसा झाकी तोशी कैसा, डोळे आता जावं लागलं. कर्णाला सुद्धा जावं लागलं. येऊन या काळ बैसला शेवसा. भीष्माचार्याला सुद्धा जावं लागलं. येऊन या काळ बैसला शेवसा. ज्याचा मामा जगाचा बाप आहे त्या अभिमन्यूला जावं लागलं. येऊन या काळ बैसला शेवसा. विश्वातली नाना प्रकारची प्रचंड प्रख्यात विख्यात लोक असतील, पण मृत्यू मात्र थांबवता येत नाही. त्या अनुषंगानं आदरणीय वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी पंडितरावांना विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. त्यांचं 7वं पुण्यस्मरण. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मातीतील तमाम ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा गजर करणारी सात्विक सदाचारी पुण्यशील ही वारकरी मंडळी, आदी करून सर्व महाराज मंडळी ज्यांच्याकडे आम्ही बसलो त्यांना सतत आमची चांगली सोय करत होते, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हरिभक्तीपरायण गायनाचार्य गोविंद महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सोनवणे महाराज असतील, आदरणीय गडदे मामा असतील, रानबा महाराज असतील, मोगावकर नाना असतील, मांडवेकर महाराज असतील, ते पलीकडचे महाराज असतील, देवसरकर महाराज असतील, संजय महाराज असतील, त्यांचे गुरुजी वडील सुद्धा आलेले, गुरुजींना सुद्धा धन्यवाद. जे भरत